कागल शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। पारंपरिक वाद्यांचा गजर, राजर्षी शाहूंच्या घोषणांचा जयघोष आणि नागरिकांची मोठी गर्दी यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। कागल शहरातील खर्डेकर चौकात उभारण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शुक्रवारी सायंकाळी शहरात आगमन झालं। या निमित्तानं झांज पथक, लेझिम, धनगरी ढोल, हलगी आणि घुमकर यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। राजर्षी शाहू महाराजांचा जय जयकार करणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गैबी चौकापर्यंत राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली। राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अत्यंत सुबक, देखणा आणि आकर्षक पद्धतीनं साकारला असून त्याची भव्यता सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी कलात्मक रचना पाहून नागरिकांकडून विशेष कौतुक होत होतं। या मिरवणुकीत शहरातील विविध शाळांच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर आधारित सजीव देखावे साकारण्यात आले आहेत। सामाजिक समता, शिक्षण प्रसार आणि बहुजन कल्याणाचा संदेश देणाऱ्या या देखाव्यांनी नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीत कागल तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातील नागरिक सहभागी झाले होते। कोल्हापूर वेशीजवळ राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली। या मिरवणुकीमुळे शहरातील संपूर्ण वातावरण शाहूमय झालं होतं। यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, नगराध्यक्षा सविता माने, अखिलेश घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक उपस्थित होते।